मूर्तिजापूर तहसील कार्यालयाच्या आवारात बेशिस्त पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होत आहे। मिळेल तेथे वाहन उभे करून चालक निघून जात असल्याने वाहने अडकून पडण्याचे प्रमाण वाढले आहे। त्यामुळे वाहन चालक कार बाहेर काढण्यासाठी हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करतात आहे। या बेशिस्त वाहन पार्किंगवर तोडगा काढण्याची गरज आहे। तहसीलदार कार्यालयाच्या आवारात वाहनांची संख्या वाढत आहे, त्यावर नियंत्रण मिळविणे प्रशासनाला अवघड जात आहे। तहसीलदार कार्यालयातच दस्त नोंदणी कार्यालय असल्याने दस्त नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात वाहने या ठिकाणी येतात। सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाहनांची या ठिकाणी पार्किंगसाठी चढाओढ सुरू असते। त्याच वेळेत कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची वाहने देखील येतात। मात्र वाहनांची गर्दी झाल्याने शासकीय वाहनांना देखील येण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही। निश्चितपणे तहसील कार्यालय, उपविभागाधिकारी कार्यालय, त्याच्यानंतर आपलं पंचायत समिती, भूमी अभिलेख विभाग हे जवळजवळ असल्या कारणानं योग्य प्रकारे कर्मचारी असोत किंवा बाहेरून येणाऱ्या व्यक्ती असो त्या गाड्यांची व्यवस्थित पार्किंग करत नाहीत। त्यामुळे निश्चितपणे लोकांना त्रास होतो। याबाबतीत मागील 3 दिवसापूर्वीच शहर वाहतूक विभागानं संबंधित वाहनं जे होते त्या वाहनांना दंड आकारलेला आहे। जवळपास 29 वाहनांना त्यांनी दंड आकारलेला आहे आणि तशा तक्रारी म्हणजे तशा लोकांनी आम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही त्यांना सांगितलं होतं की पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित आपल्या योग्य ठिकाणी पार्किंग करा, रहदारीला अडचण निर्माण होईल असं कुठली पार्किंग करू नका, या सूचना देखील आपण त्यांना दिलेल्या आहेत। सर आवारातच कर्मचारी मोबाईलपणाने पार्किंग करतात, अशांवर कारवाई केली या बाबतीत आता निश्चितपणे आपण त्यांची रिव्ह्यू घेऊ आणि त्यांना सूचना देऊ की यापुढे अशी पार्किंग करू नका, अशी पार्किंग जर केली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आपण शहर वाहतूक विभागाला निश्चितपणे देऊ। एवढेच नव्हे तर काही बेशिस्त वाहन चालकही मुख्य रस्त्यावरच वाहन पार्क करत असल्याने कार्यालयातील गाडी बाहेर काढण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही। अनेक वाहन चालक गाडी रस्त्यावर उभी करून निघून जात असल्याने पर्यायामागच शिल्लक राहत नाही। वाहन बाहेर काढण्यासाठी मार्ग नसल्याने अनेक वाहन चालक गाडीचा हॉर्न वाजवत आपला संताप व्यक्त करत असतात। हॉर्नच्या आवाजामुळे कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो। अपेक्षा आहे येथे अधिकारी कर्मचाऱ्यांची वाहने तहसीलदारांची वाहने आतील परिसरातच ठेवण्यात येतात। हे तहसील कार्यालय अनेक वर्षापूर्वीच आहे। येथे तहसील अधिकृत पार्किंग व्यवस्था करायला हवी। पूर्वी मूर्तिजापूर शहराची लोकसंख्या कमी होती, त्यामुळे त्या लोकसंख्येनुसार तहसीलचे बांधकाम व परिसराची निर्मिती करण्यात आली होती। परंतु आता मूर्तिजापूर तालुक्याची लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे येथे नेहमीच कामानिमित्त लोकांची वर्दळ असते। नागरिक येथे बेवारसपणे कुठेही वाहन उभी करून निघून जातात, त्यामुळे तहसीलदारांच्या दालनांप्रमाणे वाहनांच्या रांगा अस्ताव्यस्त स्थितीत दिसून येतात। एवढेच नव्हे तर येथील तहसील कार्यालयातील कर्मचारीही तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या दालनापर्यंत अनधिकृतपणे आपली वाहने पार्क करतात। यावरून अशा कर्मचारी अथवा नागरिकांकरिता नियम आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।